नमस्कार माझ्या छोट्या दोस्तांनो. आज ना आपण एक खूप खूप छान गोष्ट ऐकणार आहोत. ही गोष्ट आहे चिमू मुंगी आणि राणी फुलपाखराची. मग तयार आहात का माझ्यासोबत एका सुंदरशा बागेत फिरायला? चला आपल्या गोष्टीची सुरुवात करूया. तर गोष्ट आहे एका सुंदर बागेची, जिथे छान छान फुलं होती, मस्त सूर्यप्रकाश पडला होता आणि तिथे ना आपले दोन नवीन मित्र राहत होते. एक होती चिमू मुंगी आणि दुसरं होतं राणी फुलपाखरू. आपली चिमू मुंगी होती ना, ती होती अगदी इवलीशी काळ्या रंगाची, पण ती खूप हुशार आणि मेहनती होती बरं का. आणि राणी फुलपाखरू, अरे वाह, ते तर इतकं सुंदर रंगीबेरंगी होतं, पण त्याला दिवसभर फक्त खेळायला आणि बागडायलाच आवडायचं. राणी फुलपाखरू नेहमी गाणं म्हणायचं, ला ला ला, मी किती सुंदर आहे, माझे पंख बघा तर, लाल पिवळे निळे किती छान आहेत. आणि असं म्हणत ते एका फुलावरून दुसऱ्या फुलावर उडत बसायचं. पण त्याचवेळी आपली चिमू मुंगी काय करत होती माहितीये? ती जमिनीवर खूप काम करायची. तिने तिच्या पाठीवर साखरेचा एक मोठा खडा घेतला होता आणि ती चालली होती कशी माहितीये? 1 2 1 2 असं करत करत. आणि तेवढ्यातच वरून उडणाऱ्या राणी फुलपाखरानं खाली चिमूला बघितलं आणि त्याला वाटलं, चला चिमूला थोडं चिडवूया. राणी हसून म्हणालं, ए चिमू, किती ग काम करतेस तू? चल ना माझ्यासोबत खेळायला, बघ किती मज्जा येतेय. पण चिमूने खूप शांतपणे उत्तर दिलं, नाही घराणी, आता लवकरच पावसाळा सुरू होईल. मला माझ्या घरासाठी खाऊ गोळा करायला हवा ना. यावर राणीने नाक मुरडलं आणि म्हणालं, शी, काय आहे सारखं काम काम? मी तर फुलांवर बसून मस्त मध पिणार. मला नाही आवडत तुझ्यासारखं काम करायला. चिमू काहीच बोलली नाही. ती फक्त थोडी हसली आणि म्हणाली, ठीक आहे राणी, पण एक गोष्ट लक्षात ठेव, काम करणं नेहमीच चांगलं असतं. असं म्हणून चिमू आपलं काम करत पुढे निघून गेली. आणि मग काय झालं माहितीये? अचानक आभाळात काळे काळे ढग जमा झाले. अरे देवा, आता काय होणार बरं? बघता बघता सगळीकडे अंधार आलं. आणि मग जोरात वारा सुटला. कसा? सुम सुम सुम. आणि मग पाऊस पडायला लागला. कसा? टप 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 टप. बिचारा राणी फुलपाखरू खूप घाबरलं. ते ओरडलं, अरे देवा, माझे सुंदर पंख ओले झाले, मला तर आता उडताच येत नाहीये, वाचवा वाचवा. बिचारा राणी थंडीनं कुडकुडत होतं आणि एका पानाखाली लपायचा प्रयत्न करत होतं. पण थांबा, कोणीतरी राणीला अडचणीत बघत होतं. कोण असेल बरं ते? चिमू मुंगी आपल्या उबदार घरात बसली होती. तिने खिडकीतून बाहेर बघितलं तर तिला राणी दिसलं. चिमू मनातल्या मनात म्हणाली, अरे रे, राणी तर पूर्ण भिजलाय. त्याने मला चिडवलं होतं, पण तरीही ते माझं मित्र आहे. मी त्याला मदत केलीच पाहिजे. मग आपल्या शूर चिमूने काय केलं माहितीये? तिने एक मोठं पान घेतलं, त्याची छत्री बनवली आणि पावसात बाहेर पडून राणीला मदत करायला गेली. चिमूने राणीला आपल्या घरी आणलं. तिने राणीचे पंख पुसायला एक मऊ कापूस दिला आणि खायला गोड साखरेचा दाणासुद्धा दिला. पाऊस थांबल्यावर राणीला आपली चूक समजली. ते म्हणालं, चिमू, मला माफ कर, मी माझ्या सुंदर रंगांचा खूप गर्व करत होतो, पण आज मला कळलं की तुझं मन त्यापेक्षाही खूप मोठं आणि खूप चांगलं आहे. आणि तेव्हापासून त्या दोघी पक्क्या मैत्रिणी झाल्या. कारण खरे मित्र तेच असतात जे एकमेकांना मदत करतात आणि दिसण्यापेक्षा मनाने चांगले असतात, हो की नाही? चला तर मग आता आपण सगळे मिळून चिमू आणि राणीच्या मैत्रीचं एक छान गाणं म्हणूया. माझ्यासोबत म्हणणार ना? रंगरूप नको पाहू, गुण पाहावा छान, छोट्याशा मुंगीचा ठेवूया मान. फुलपाखरू उडते, पंख छान छान, संकटात धावून आली मैत्रीण लहान. नको करू गर्व, नको करू तोरा, कष्टाला नेहमीच मान आहे खरा. मुंगी फुलपाखरू झाले आता दोस्त, त्यांची मैत्री आहे एकदम मस्त. मग आवडली का ही गोष्ट? तर मग आता सगळेजण आपल्या मित्रांना नेहमी मदत करणार ना? आणि चिमू मुंगीसारखे एक चांगले मित्र बनणार ना?